इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतावर देखील दिसायला सुरुवात झालेली आहे. भारतातील जे रेस्टॉरंट्स आहेत, ज्या ठिकाणी व्यावसायिक जे गॅस सिलेंडर्स आहेत, त्याची आता विस्कळीत झालेली आहे. संपूर्ण सेवा आहे ती विस्कळीत झाल्याने याचा परिणाम म्हणजे सध्या तरी 10 ते 20% रेस्टॉरंट्स आहेत ते या गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्याने बंद झालेले आहेत. सध्या काय परिस्थिती आहे संपूर्ण हॉटेलियर्सची काय? फार वाईट परिस्थिती आहे. गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही कुठेतरी काहीतरी कसं तरी करून चालू ठेवलेलं आहे. पुढच्या 4 ते 5 तासात आमचं हॉटेल बंद होईल असं दिसते, कारण आतापर्यंत काय आमच्याकडे आता स्टॉक संपत आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण असं सांगितलं जातं की काही घाबरायची गरज नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे ते चुकीची आहे आणि त्यामध्ये आपण लक्ष घालावा, कारण तुम्ही मदत नाही केली तर आमचं हॉटेल 100% बंद पडणार आहे. उद्यापर्यंत कमीत कमी 30% हॉटेल, कमीत कमी 30%, जास्ती होऊ शकतील पण 30% निश्चितपणे बंद पडतील. 30% त्यापेक्षा अधिकही या ठिकाणी हॉटेल्स आहेत ते बंद होऊ शकतात. त्यामुळे तात्काळ लवकरात लवकर सरकारने देखील गॅस पुरवठा आहे तो आम्हाला द्यावा अशी भूमिका, अशी मागणी सध्या हॉटेलियर्सची आहे. आणि आहार संघटना देखील सरकारसोबत चर्चा करत आहे. छगन भुजबळ जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत, त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.